प्रत्यक्षात उतरवायची म्हणजे एक चॅलेंजच, तेही अमेरिकेत, जिथे सेट मांडणे आणि नाटकासाठी कलाकार शोधणे दोन्ही कठीण. आम्हा IT मधले इंग्रजाळलेल्या लोकांकडून मराठीतील मान्यवर लेखकांनी मांडलेला थॉट पुण्यात आणि मुंबईतील प्रोफेशनल नाटकांची सवय असणाऱ्या प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे मांडण्याची कसरत ब्लूमिंग्टनमधील नाट्य ग्रुपने आणि करंदीकर फॅमिलीने केली. यावर्षी मराठी मंडळाचे 10वे नाटक प्रस्तुत होईल. नाटक निवडण्यापासून ते कास्टिंग, सेट, प्रॅक्टिस ही सर्व जवळजवळ 4 ते 5 महिन्याची मेहनत 2-2.5 तासाच्या नाटकानंतर वाजलेल्या टाळ्यांनी क्षणात विसरता येते. प्रॅक्टिसमध्ये घातलेला गोंधळ, जोडलेले मित्र, गाळलेला घाम आणि क्वचित गाळलेले अश्रू, सगळे आयुष्याच्या पुस्तकात लिहून ठेवाव्या अशा आठवणी ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाने आपल्याला दिल्या आणि आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनानं आणि प्रेमानं पुढेही देत राहील. मी विशाल डहाळकर. मराठी मंडळाला 10 वर्ष झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मंडळाचं वर्ष सुरू होतं ते मकर संक्रांतीच्या कार्यक्रमानं. हळदी कुंकू, लहान मुलांसाठी बोर नहाण आणि करमणुकीचे कार्यक्रम हा कार्यक्रमाचा साचा. सुरुवातीला करमणुकीच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग जास्त असे. सिनेमातल्या गाण्यावर सादर केलेला चित्रहार, 2004 साली सादर केलेली महाराष्ट्राची लोकधारा, देश रंगीला, गोंधळ यासारखे नृत्यप्रधान कार्यक्रम असोत किंवा शिवधनुर्भंग, काउंटडाऊन 21, रंगतरंग सासू सुनेचे यासारख्या एकांकिका असोत, ब्लूमिंग्टनच्या महिला कलाकारांनी आपल्या लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं गेली अनेक वर्ष जिंकत आलेले आहेत. लहान मुलांचे कार्यक्रम म्हणजे गणपती उत्सवाचं खास आकर्षण. भोलानाथ, चॉकलेटचा बंगला यावरील नाचांचं वय ओलांडून जेव्हा ही अमेरिकेत लहानाची मोठी झालेली मुलं छोट्या छोट्या गोष्टी सांगायला लागतात, अमेरिकन उच्चारात का होईना पण मराठीतून नाटकातली वाक्य फेकायला लागतात, तेव्हा पालकांना काय वाटतं ते ऐकूया. अजून शाळा सुरू झाली नव्हती तोपर्यंत मुलं चांगली मराठी बोलत होती. मनात कुठेतरी समाधान होतं की अमेरिकेत राहूनही अजून मुलांनी मातृभाषा जपली आहे. पण पूर्णवेळ शाळेत जाऊ लागल्यावर हे चित्र पालटलं. सतत 6 ते 8 तास शाळेत इंग्रजी वातावरणात राहिल्याने मराठीचा प्रभाव कमी होऊ लागला. हळूहळू हे इंग्लिशचं लोण घरात यायला लागलं. आता फक्त शाळेत किंवा भारतीय मित्रांचीच नाही तर घरीही मुले आमच्या मराठी प्रश्नांना इंग्रजीमध्ये उत्तर देऊ लागली. या इंग्लिशमय वातावरणात आपली मायबोली विसरतात की काय अशी धाकधूक मनात निर्माण झाली. विचार केल्यावर लक्षात आलं, यांच्या बालविश्वात जर मराठी आणायचं असेल तर त्यांनी किमान आपल्या भारतीय मित्रांशी तरी मराठीत संवाद साधायला पाहिजे. नेमकं त्याचवेळी मंडळातर्फे गणपती उत्सवात मुलांचं मराठी नाटक करायचं ठरवण्यात आलं. मुलं नाटकाचे संवाद फेकता फेकता एकमेकांशीही मराठीत बोलायला लागली. माझा उद्देश संपूर्ण सफल झाला. अशावेळी मराठी मंडळाचं व्यासपीठ आणि मराठी मंडळ ही काळाची गरज वाटली. यासाठीच मी आश्लेषा राऊत आपल्या मराठी मंडळाचे आभार मानते. धन्यवाद. मी शिल्पा लंबार. खरं सांगायचं म्हणजे आपली मराठी संस्कृती किती स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल आहे याची जाणीव एक्सपोजर मिळाल्यावरच होते. हे एक्सपोजर पुस्तकं वाचून, कार्यक्रम पाहून आणि गोष्टी ऐकून मिळते. मला अगदी लहानपणापासून हे एक्सपोजर मिळाले आहे आणि खूप आनंद होतो हे सांगायला की माझ्या वेदला सेम एक्सपोजर लहानपणापासून मराठी मंडळामुळे ब्लूमिंग्टनमध्ये मिळत आहे. माझा मुलगा 3 वर्षापासून वेगवेगळ्या मराठी कार्यक्रमात भाग घेतो. या संधीमुळे त्याला मराठी गाणी, नाच, नाटक यांची जाणीव आहे. 1-2 महिने चालणाऱ्या प्रॅक्टिसमुळे त्याला वेगवेगळ्या मराठी मुलांबरोबर खेळायला, बागडायला मिळते. तो खूप एन्जॉय करतो आणि पुढल्या वर्षीच्या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहतो. मंडळानं नेहमीच्या 3 कार्यक्रमांव्यतिरिक्त इतरही कार्यक्रम केले आहेत. 2008चा समीर दंडगे यांचा माचू पिचू येथील प्रवास वर्णनाचा DVD शो, 2009 साली सादर झालेला डॉक्टर गोडबोले यांचा ओबामाच्या देशात हा बहारदार एकपात्री कार्यक्रम, 2007 साली झालेला लेखक आपल्या भेटीला
हा श्रीनिवास ठाणेदार यांच्या पुस्तक वाचनाचा कार्यक्रम. 2005 साली ब्लूमिंग्टन येथे ऐतिहासिक घटना घडली. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर W.C. देशपांडे यांचा आपल्या मुलाकडे ब्लूमिंग्टनमध्ये मुक्काम होता. त्या मुक्कामात त्यांनी चित्रांवरून मराठी भाषा शिकवण्याची अगदी सोपी पद्धत विकसित केली आणि ती इथं राबवली. अहो अनामय, शिवानी, विराज बघता बघता मराठी वाचायला शिकलेत आणि थोड्याफार प्रमाणात लिहायलाही शिकले. मंडळातर्फे हाही कार्यक्रम दाखवण्यात आला. मंडळानं फक्त सादरीकरणाच्या कलांना वाव दिला असं नाही, तर इतर कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील कला प्रदर्शनं भरवली. कलावस्तू, फोटो, पतंग इत्यादींच्या प्रदर्शनांना सुद्धा दणकून प्रतिसाद लाभला. नमस्कार, मी अनुजा दुर्वास. मी आणि अदिती साठे यांनी मिळून फोटोग्राफी आणि आर्ट एक्झिबिशन्स याचं कोऑर्डिनेशन केलं. या प्रदर्शनांना भरपूर प्रतिसाद मिळाला. भाग घेणाऱ्यांनी आमची तर धावपळच उडवली. ठेवलेली टेबल अपुरं पडायला लागली. पेन्सिल स्केचेस, क्विल्स, एम्ब्रॉयडरी केलेल्या साड्या, फोम पासून केलेले फोटो फ्रेम्स, फुलांच्या आकारांच्या कॅन्डल्स, इकेबाना अरेंजमेंट्स, सॅलड डेकोरेशन्स, फॅशन ज्वेलरी, पेंटिंग्स लोकांना खूप आवडली. या प्रदर्शनात 82 वर्षाच्या शिरसाळकर आजी यांनी उत्साहाने भाग घेतला. स्त्रियांच्या कलागुणांना व कल्पनांना पूर्ण वाव मिळाला. तसंच लहान मुलांसाठीही कोलाज आणि काइट एक्सप्रेस ही प्रदर्शनं भरवण्यात आली. जवळजवळ 50हून अधिक एंट्रीज या प्रदर्शनांना मिळाल्या. त्यात वयोगट होता 2 ते 7 वर्ष. मकर संक्रांतीला पतंग बनवण्याची मजा छोट्या दोस्तांनी लुटली ती काइट एक्सप्रेस या प्रदर्शनातून. मंडळाच्या कार्यक्रमात सादर झालेले मोठ्यांचे डान्सेस हे खास नमूद करण्यासारखे आहेत. केवळ रेकॉर्ड डान्स याच्या पलीकडे जाऊन खूप विचारपूर्वक कोरिओग्राफ केलेले वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या वेशभूषेचे हे डान्सेस म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल मेजवानीच होती म्हणा ना. 2003चा चित्रहार, 2004ची महाराष्ट्राची लोकधारा, 2005चा बुजगावणं डान्स, 2006चा देश रंगीला, 2007चा मी मराठी, 2008चा गोंधळ, 2009चा मुजरा मानाचा मराठी मनाचा, सगळे कसे अगदी एकापेक्षा एक सरस. नमस्कार, मी दुलारी ठाकूर. 10 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ब्लूमिंग्टन मराठी मंडळाचे हार्दिक अभिनंदन. अमेरिकेत येताना कधी कल्पनाही केली नव्हती की आपल्या कलागुणांना सादर करण्याची इथे संधी मिळेल आणि दरवर्षी सगळे सण साजरे करायला मिळतील. पण ब्लूमिंग्टन मराठी मंडळाच्या माध्यमातून आपल्या कला, नृत्यकला, चित्रकला यांना नुसतीच प्रशंसा किंवा वावच नाही मिळाला, तर खूप काही नवीन शिकायला मिळाले आणि याबद्दल मी मंडळाचे हार्दिक मनपूर्वक आभार मानते. ब्लूमिंग्टन मराठी मंडळची ही यशस्वी वाटचाल अशीच वर्षानुवर्ष सुरू राहू ही शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सोनल शिर्के परब. संक्रांत 2009च्या कार्यक्रमात आम्ही मुजरा मानाचा मराठी मनाचा हा मराठी गाण्यांचा चित्रहार सादर केला. यातून मराठी फिल्मसृष्टीचा ब्लॅक अँड व्हाईट पासून ते कलर सिनेमा पर्यंतचा प्रवास दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला. आता ही संधी आम्हाला दिली ती मराठी मंडळानेच. ब्लूमिंग्टन मध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा उत्साह हा मंडळाने नेहमीच वाढवला. आता माझंच बघा ना, मी ज्या वर्षी ब्लूमिंग्टन मध्ये आले त्याच वर्षी त्यांनी मला अमोल बरोबर गणपतीच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी दिली. मी नवीन होते, फारसं कोणाला ओळखतही नव्हते आणि विशेष म्हणजे निवेदन पहिल्यांदाच करत होते. तेव्हा मंडळानेच माझा उत्साह वाढवला. त्यानंतर मी 1 3 अंकी नाटक, 1 एकांकिका आणि 3 डान्सेस अशा सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मंडळाने मला दिले